भाजप खासदार कंगना राणौत यांनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात केलेल्या कथित सडकछाप वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत। धुळ्यात शिवसेना प्रवक्त्या प्रियंका जोशी यांनी पत्रकार परिषदेत या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। आम्ही सडकछाप, आमचे विचार सडकछाप, मग आम्ही निवडून दिलेले सरकारही सडकछापच असणार असा पलटवार करत त्यांनी जनतेचा आणि शेतकऱ्यांचा अपमान करणारी विधानं कोणत्याही लोकप्रतिनिधीला शोभणारी नसल्याचं म्हटलंय। शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि लोकशाही मूल्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे जनतेच्या भावना दुखावल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। विद्यार्थ्यांवर AK-47 बंदूक रोखून झाली, लाठीचार्ज करून विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ करून झालं। इतकंही कमी म्हणून की काय, मुलींचे कपडे फाडण्यात आले, नक्षलवादी, आतंकवादी असा उद्धार करून झाला, यांना तर फॉरेन फंडिंग आहे असंही म्हणून झालं। सरते शेवटी कंगना राणावतांनी काल जेनझी म्हणजे सडकछाप असा उद्धारही करून झाला। तसं बघितलं गेलं तर कंगना राणावतांनी केलेला उद्धार पाकिस्तानच्या केलेल्या तुलनेमध्ये तसा सौम्यच आहे म्हणा, पण मुळात 2014ला खरं स्वातंत्र्य मिळालं अशी विचारधारा असणाऱ्यांना 2014ला आलेल्या सरकारचा अहंकार पहिल्यांदा जेनझीने मोडीत काढला। त्यामुळे 2014ला खरं स्वातंत्र्य मिळालं अशी विचारधारा असणाऱ्यांकडनं असा अवमान करणं तसं स्वाभाविकच आहे। तुमच्याकडनं या व्यतिरिक्त देशाची जेनझींची काही अपेक्षा नाहीच। मुंबई म्हणजे पाकव्याप्त काश्मीर असं म्हणत देशाचा अपमान करणारे खरं तर गटारालाही लाजवेल अशा आपल्या मुखातनं उद्गार काढणाऱ्यांकडनं या व्यतिरिक्त अजून काही बोललं जाईल अशी मुळातच जेनझींची अपेक्षा नाही। पण कंगना राणावत ताई, तुम्ही काल म्हटल्या की जेनझीतल्या पिढीतल्या ज्या मुली आहेत त्या भविष्यकाळीन चांगल्या गृहिणी नसतील। अहो, पण आधी आम्हाला गृहिणी व्हायचंय का हा प्रश्न तर विचार। म्हणजे तुम्ही ऍक्टिंग करणार, ऍक्टिंग मध्ये करिअर झालं नाही तर मग तुम्ही लोकसभेत भारतीय जनता पक्षाची गुलामगिरी करून लोकसभेचं तिकीट मिळवणार, मग तुम्ही खासदार होणार। आणि जेनझी पिढीतल्या तरुणींनी मात्र भविष्यकालीन गृहिणी व्हावं असा तुम्ही अट्टहास करणार। कंगनाताई, अहो असं चालणार नाही। भविष्यकालीन मुलींनी काय करावं हा विचार करण्यापेक्षा वर्तमान काळात तुम्ही संसदेत बसण्याच्या पात्रतेच्या आहात का याचा एकदा आत्मपरीक्षण केलं तर फार बरं होईल। बोलताना तोंड सांभाळून बोला। ही जेनझी पिढी तीच आहे जी सीमेवर अग्निवीर म्हणून काम करते। जेनझी तीच आहे जे तरुण पोरं काळी आई हिरवी करून देशाचं पोट भरतात। जेनझी पिढी नवीन तरुण उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय काम करते। जेनझी पिढी तीच आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून योग्य उत्तम प्रशासकीय अधिकारी होते। जेनझी पिढी तीच आहे जी कुटुंब आणि रोजगार, कुटुंब आणि नोकरी सांभाळून उत्तम काम करते। आणि हो, उत्तम फक्त गृहिणी म्हणूनही काम करणारी हीच जेनझी पिढी आहे। आणि ऐकायला जरा जड वाटेल, पण बहुमत असणाऱ्या सरकारचा अहंकार मोडीत काढणारी पिढी सुद्धा हीच जेनझी आहे। तुम्ही खऱ्या अर्थानं असं बोलताना जेनझी पिढीचा अपमान तर केलाच, पण धर्मेंद्र प्रधानांच्या मुलीपासून तर महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसांच्या मुलीपर्यंत तुम्ही जेनझी पिढीचा अपमान केला। माफ करा, पण जेनझी भारतीय जनता पक्षाच्या देशातला सगळ्यात तरुण आमदार मैथिली ठाकूर पासून तर गृहिणी न होता भारतीय जनता पक्षाचा झेंडा हातात घेऊन तुमच्या पक्षाला मतदान करण्यासाठी फिरणाऱ्या तमाम जेनझी पिढीचा तुम्ही अपमान केला। खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर तुम्ही माफीच मागितली पाहिजे। या जेनझी पिढीकडे व्यवस्थेला देण्यासारखं काहीच नाही। कंगनाताई, जेनझी पिढीकडे देशाच्या व्यवस्थेला आरसा दाखवण्याची धमक आहे। या जेनझी पिढीकडे तुमच्या अहंकाराला उत्तर देण्याची धमक आहे। या जेनझी पिढीकडे लोकशाहीच्या मार्गाने आपला हक्क मिळवण्याचा हक्क, अधिकार आणि धमक सुद्धा या जेनझी पिढीकडे। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला तर रस्त्यावर हजारो लाखो मुलांनी जल्लोष साजरा केला। सडकछाप बीडच्या आष्टी तालुक्यातील पारंपरिक हरिनारायण स्वामी यात्रा उत्सवात आमदार सुरेश धस यांचा आगळा वेगळा अंदाज पाहायला मिळाला। बालपणीचे मित्र भेटताच सुरेश धस यांनी थेट ढोल हाती घेतला आणि लेझिमच्या तालावरही ठेका धरला। आष्टी तालुक्यातील आष्टा हरिनारायण इथं दरवर्षीप्रमाणे हरिनारायण स्वामी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। या यात्रेत सहभागी झालेल्या आमदार सुरेश धस यांनी पालखी मिरवणुकीतही सहभाग घेतला। यावेळी बालपणीचे मित्र भेटताच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। त्यानंतर सुरेश धस यांनी मित्रांसोबत ढोल वाजवत आणि लेझिम खेळत मनमुराद आनंद लुटला। त्यांचा हा बेधुंद आणि हटके अंदाज उपस्थित भाविक आणि नागरिकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरला। दरम्यान राजकीय व्यासपीठावरील आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे सुरेश धस यांचा लोकपरंपरेत रमलेला हा वेगळा चेहरा पाहायला मिळाला। धुळे शहरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होते
पावसाळ्यामुळे प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत। पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची कामं पूर्ण होणं अपेक्षित असताना अनेक ठिकाणी ती अद्याप अपूर्णच असल्यानं वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते काही दिवसातच उखडल्यानं कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचत असल्यानं वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे दुचाकी अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होते अशी तक्रार नागरिकांनी केली आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नाहीत, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। तातडीनं खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी करते। प्रत्येक जिल्ह्याची आणि शहराची एक स्वतंत्र ओळख असते, पण धुळ्याची ज्यावेळेस ओळख द्यायची गोष्ट येते, खड्डेयुक्त धुळे म्हणून धुळ्याला ओळखले जाते। गेली अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता आहे, याच्या आधी अजून इतर पक्षांची सत्ता होती। सत्ता बदलत जातात, पण धुळ्यातले जे खड्डामय वातावरण आहे रस्त्यावरचं ते कधी बदललेलं नाहीये। आमदार मोठमोठ्या गप्पा मारतात, येथील माजी खासदार मोठमोठ्या गप्पा मारतात, त्याच्यानंतर इथले जे काही मनपातले नगरसेवक आहेत ते मोठाले गप्पा मारतात, कार्यकारी अभियंता गप्पा मारतात। पण त्यांना जर सांगितलं की तुम्ही धुळ्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत असा जाऊन दाखवा ज्या रस्त्यावरून खड्डा नसेल, तर त्यांना कमीत कमी आहे ना 1 ते 2 महिने सर्च करावं लागेल की कुठल्या कुठल्या भागात जायचं। अक्षरशः लाज वाटायला पाहिजे या प्रशासनाला, भाजपच्या आमदारांना, त्याच्यानंतर इथल्या नगरसेवकांना, की एकही रस्ता असा त्यांनी स्वच्छ ठेवलेला नाहीये, विदाऊट खड्ड्याचा ठेवलेला नाहीये। इथे आधी डांबरी रस्ते बनवले जातात, त्याच्यानंतर लगेच 2 वर्षांनी सिमेंटचे रस्ते येतात। रस्ते आल्यानंतर सुद्धा कोट्यावधींचे त्याच्यावर लाईट्स लावले जातात, कुठेही सुशोभीकरणाचं नाहीये, फक्त खड्डे खड्डे खड्डे। यांनी यांच्या स्वतःसाठी राजकीय यांचं आयुष्य संपवण्यानंतर स्वतःला पूर्णसाठी खड्डे तयार केले गेले आहेत का अशी शंका निर्माण होते। मी यांना शारीरिक पद्धतीने बुजण्याचं बोलत नाही, राजकीयांचं आयुष्य बुजण्याच्या बद्दल बोलत आहोत। आणि धुळ्यामध्ये एक खड्डेमय वातावरण असंच यांना राहावं आणि गेली अनेक वर्ष यांना हे खड्ड्यांचं वातावरण शुभेच्छा देत राहो, एवढी मी एक नागरिक म्हणून भारतीय संविधान